नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ क्रमांक 6 आनंदी आनंदगडे बालकवींच्या या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 आनंदी आनंदगडे या कवितेचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. 1, सगळीकडे आनंदी आनंद आहे. या अर्थाच्या कवितेच्या ओळी आहेत. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. 2, खुललेली संध्याकाळ आनंदाने गाणे गात आहे. उत्तर, खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे. 3, झरे संथ गतीने वाहत आहेत. या अर्थाची कवितेची ओळ आहे. वाहती निर्झर मंदगती. 4, वेली व झाडे डोलत आहेत. या अर्थाची ओळ आहे. डोलती लतिका वृक्षतती. प्रश्न क्रमांक 2, कोणते लिहा. 1, सोनेरी असलेले सूर्यकिरण. 2, आनंदात रंगून गेलेले चित्त. 3, मंदगतीने वाहणारा निर्झर. 4, कूजन करणारे पक्षी. प्रश्न क्रमांक 3, उत्तरे लिहा. 1, आनंद कोठे फिरत आहे. उत्तर, इकडे तिकडे चोहीकडे आनंद फिरत आहे. 2, लतिका कोठे डोलत आहे. उत्तर, लतिका वृक्षांवर डोलत आहे. प्रश्न क्रमांक 4, तुम्हाला कवितेतल्या कोणत्या ओळी आवडल्या का ते सांगा. उत्तर, द्वेष संपला मत्सर गेला आता उरला इकडे तिकडे चोहीकडे. या ओळींचा अर्थ खूप सुंदर आहे. अर्थ, द्वेष आणि मत्सर सोडून प्रेमाने व आनंदाने जगावे. प्रश्न क्रमांक 5, विचार करा व लिहा. 1, तुमच्या मित्रमैत्रिणीला आनंद होईल यासाठी तुम्ही काय कराल. उत्तर, मी माझ्या मित्रमैत्रिणींशी प्रेमाने व आदराने वागेन. त्यांना अभ्यासात व खेळात मदत करेन. त्यांच्याशी गोड बोलून त्यांना प्रोत्साहन देईन. त्यांच्या आनंदात सहभागी होईन आणि गरज पडल्यास त्यांना मदतीचा हात देईन. त्यामुळे त्यांना आनंद होईल आणि आमची मैत्री अधिक घट्ट होईल. 2, निसर्गातील कोणत्या गोष्टींपासून तुम्हाला आनंद होतो. उत्तर, मला निसर्गातील हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, गोड गाणारे पक्षी, फुलपाखरे, धबधबे, नद्या आणि डोंगर यांच्यापासून आनंद होतो. तसेच पावसाच्या सरी, थंडगार वारा आणि सूर्योदय व सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहूनही मला खूप आनंद मिळतो. 3, सकाळचे वातावरण कसे असते चर्चा करा. उत्तर, सकाळचे वातावरण अतिशय प्रसन्न, शांत आणि आल्हाददायक असते. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येतो. थंडगार वारा वाहत असतो आणि सूर्याची कोवळी किरणे सर्वत्र पसरलेली असतात. त्यामुळे मन आनंदी आणि उत्साही होते. 4, तुम्हाला कोणकोणते काम करताना आनंद होतो. उत्तर, मला मित्रांसोबत खेळताना, पुस्तके वाचताना, चित्र काढताना, झाडांना पाणी घालताना आणि आईबाबांना घरकामात मदत करताना आनंद होतो. तसेच नवीन गोष्टी शिकताना आणि निसर्गात फिरताना मला खूप आनंद होतो. 5, तुम्हाला आलेला आनंददायी अनुभव 6 ते 8 ओळीत लिहा. उत्तर, गेल्या वर्षी माझ्या वाढदिवशी आईबाबांनी माझ्यासाठी छोटासा समारंभ आयोजित केला होता. माझे सर्व मित्रमैत्रिणी त्याला आले होते. आम्ही एकत्र खेळलो, गाणी म्हटली आणि केक कापला. सर्वांनी मला सुंदर भेटवस्तू आणि शुभेच्छा दिल्या.
त्या दिवशी मी खूप आनंदी होतो. मित्रांसोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण मी कधीही विसरणार नाही. तो माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आनंददायी अनुभव आहे. 6. तुमच्या वर्गाची हस्तलिखिते तयार करण्यासाठी विविध विषयांची यादी करा. उत्तर: माझी शाळा, माझा आवडता सण, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता हीच सेवा, पाणी अडवा पाणी जिरवा, माझा आवडता खेळ, पर्यावरण संरक्षण, माझे आवडते पुस्तक, माझा भारत देश, वेळेचे महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, वर्गाचे हस्तलिखित तयार करण्यासाठी असे वेगवेगळे विषय घेता येतील. नमुन्यादाखल हे विषय आपल्याला इथे दिले आहेत. यापेक्षा आणखी वेगळे विषय तुम्ही सुचवू शकता. प्रश्न क्रमांक 6. समानार्थी शब्द लिहा. 1. मोद, आनंद, हर्ष, आमोद, संतोष. 2. वायू, वारा, वात, अनिल, समीर. 3. नभ, आकाश, आभाळ, गगन, अंबर. 4. नेत्र, डोळे, नयन, लोचन, अक्ष, चक्षु. 5. चित्त, मन, अंतर, अंतःकरण, मानस. 6. कौमुदी, चांदणे, चंद्रिका, ज्योत्स्ना, तारका. 7. वृक्ष, झाड, तरु, पादप. प्रश्न क्रमांक 7. इकडे तिकडे चोहीकडे या ओळीप्रमाणे परिसरातील वस्तूंचे वर्णन करून लिहा. उदाहरणार्थ, पाने फुले चोहीकडे, झाडे वेली चोहीकडे, पक्षी फुलपाखरे चोहीकडे, डोंगर दऱ्या चोहीकडे, नद्या ओढे चोहीकडे, हिरवळ गवत चोहीकडे, ढग चांदण्या चोहीकडे, फळे फुले चोहीकडे, केर कचरा चोहीकडे. प्रश्न क्रमांक 8. खालील शब्दांसाठी यमक जुळणारे शब्द लिहा. फिरलो, शिरलो, तरलो, विसरलो. 2. नाद, साद, वाद, दाद, बाद, याद. 3. रंगले, गुंगले, दंगले, खंगले, चांगले, वागले. 4. उरला, भरला, फिरला, ठरला, सरला. 5. भरे, सरे, बरे, घरे, गरे, झरे, मरे. प्रश्न क्रमांक 9. दिलेल्या वाक्यातील क्रियापदे ओळखा व लिहा. 1. मुले लवकर घरी गेली. या वाक्यातील क्रियापद गेली. 2. मुलांनी अभ्यास केला. या वाक्यातील क्रियापद केला. 3. परागने ससा पकडला. या वाक्यातील क्रियापद पकडला. 4. आज आम्ही खूप खेळलो. या वाक्यातील क्रियापद खेळलो. 5. कोकिळ गाणे गातो. या वाक्यातील क्रियापद गातो. 6. ताई गावाला गेली. या वाक्यात गेली हे क्रियापद आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक उतारा दिलेला आहे. खालील उतारा वाचा व त्याला योग्य शीर्षक द्या असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. उतारा वाचल्यानंतर आपल्याला या उतार्याला योग्य शीर्षक द्यायचे आहे. आपल्याला या उतार्याला योग्य असे शीर्षक देता येईल. निसर्गप्रेमी कवी, बालकवी किंवा बालकवींचे साहित्य वैभव असेही शीर्षक देता येईल. आता या उतार्यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहूया. पहिला प्रश्न, वरील उतार्यात कोणाचे वर्णन आले आहे? उत्तर, वरील उतार्यात बालकवींचे वर्णन आले आहे. 2. बालकवींचे पूर्ण नाव लिहा. उत्तर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे
असे बालकवींचे पूर्ण नाव होते. 3. बालकवींच्या प्रसिद्ध कविता कोणत्या? उत्तर फुलराणी व आनंदी आनंदगडे या बालकवींच्या प्रसिद्ध कविता आहेत. 4. तुम्हाला आवडणाऱ्या साहित्यिकाची माहिती लिहा. माझे आवडते साहित्यिक साने गुरुजी. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. ते थोर साहित्यिक, आदर्श शिक्षक आणि समाजसेवक होते. त्यांनी मुलांसाठी अनेक सुंदर कथा, कविता आणि पुस्तके लिहिली. श्यामची आई हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यांच्या लेखनातून प्रेम, माणुसकी, प्रामाणिकपणा आणि देशप्रेमाचा संदेश मिळतो. त्यांचे साहित्य आजही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार आणि प्रेरणा देते. म्हणून साने गुरुजी माझे आवडते साहित्यिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 आनंदी आनंदगडे या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आनंदी आनंदगडे या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. शिकू मराठी या आपल्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.